नारायणगाव पोलीस स्टेशनला या तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी नारायणगावच्या पूर्व वेशेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून जे समाजामध्ये तेढ निर्माण करणे किंवा माझ्यावर खोटे आरोप करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचं मी निवेदन पोलीस स्टेशनला देण्यासाठी आणि काही त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते खोटी बदनामी माझी सगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून जे काही करतायत त्याच्यावर मी इथं पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी आलो आहे। आणि हे समजताच तुम्ही माझ्यावर सगळे प्रेम करणारे इथं हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले। म्हणून हे पोलीस स्टेशन आहे, हे आपलं कायद्याचं राज्य आहे, इथं कृपया करून सगळ्यांनी शांतता ठेवावी। आजपर्यंत आपण जे काही आपली राजकीय वाटचाल आहे ती कायद्यानेच पुढे केलेली आहे, आपल्याला कायद्याच्या मार्गानेच पुढे जायचं आहे। असे समाजकंटक छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार घेऊन पूर्व वेशेवर तो काय आपला राजकीय अड्डा नाही आहे, तो छत्रपतींचं आपलं एक आराध्य दैवत आहे आणि तिथं अशी पत्रकार परिषद घेऊन जर अशा बाबतीत होत असेल हे कितपत योग्य आहे हे लोक ते ठरवणार होते। माझं प्रथमतः DYSP साहेब तुम्ही इथं आहेत, माझं वैयक्तिक खुलासा जे त्यांनी बोललेले आहेत त्याच्यावर एक तर प्रथमतः मला करायचं आहे आणि ज्यांनी ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर पण आपण गुन्हे दाखल करावे असं मी तुमच्याकडे दुपारीच आमच्या शहराध्यक्ष रोहिदास केदारे यांनी तक्रार दाखल केली आहे। आणि एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मला इथं सांगायची की पत्रकार आपले समाज हितासाठी काम करतात, पण पत्रकारांच्या माध्यमातून पण अशी एखादी घटना घडल्यानंतर त्याची काही नियमावली आहे का नाही आहे, नाही तर एखादा आरोप करायचा मी काहीतरी आरोप करायचा कोणावर तरी आणि ही सगळी बातम्या सगळीकडे जायच्या आणि त्याच्यातून आमचं सगळं जे काय आजपर्यंतचं करिअर आहे, आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे जे काम करतोय चुकलं तर करा ना, पण काही नसताना सुद्धा एकतर्फ्या बातम्या करून मी देशद्रोही आहे, मला अटक करा, याला तिकडं कुठं बिर्याणी खायला गेले, अशा प्रकारच्या बातम्या हेडलाईन्स करून आपण सगळेजण टाकताय आणि त्याच्यावर असं मी देशद्रोही तर मला अटक करा, माझी बसायची तयारी आहे। मी एक देशाचा सेवक आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मी प्रामाणिकपणे देशसेवा करतोय आणि अशा पद्धतीने जर बदनामी करत असतो हे योग्य नाही। मला प्रथमतः खुलासा करायचा आहे की दुबई बाबतीत जे काय ते बोललेले आहेत, आता दुबई काय लांब राहिलेलं आहे, ती जवळच आहे। माझ्या स्वतःच्या व्यवसाय निमित्ताने मी अनेक वेळा दुबईला जाऊन आलेलो आहे। जे ते लग्नाची गोष्ट करतायत मी तेव्हा माझे मेवणे इथं आले, संजय कुंबरे असतील आणि आमचे 2 मित्र, आम्ही त्या काळात तिथं दुबईला गेलेलो होतो। पण दुबईला आम्ही ज्याच्या लग्नाला गेलो होतो ते आमचे कुटुंबाचे स्नेह आहेत, बशीरभाई तिरंदाज आपल्याला माहीत आहे, ते आता आपल्यामध्ये नाही आहेत। त्यांची मुलगी रेश्माता इनामदार, ते जुन्नर शहराचे नगराध्यक्ष आहे, माजी नगराध्यक्ष, आणि रेश्माताईचे ते सख्खे चुलत भाऊ, त्यांचं नाव आहे अनीस इस्माईल तिरंदाज आणि बशीरभाईचे ते पुतणे आहेत। अशा अनीस भाईच्या कन्याचा तो शुभविवाह होता आणि मी जेव्हा तिथे गेलो मला ते त्यांच्या फॅमिलीचं आमंत्रण आलेलं होतं आणि मी म्हटलो की मी त्या दरम्यान माझं सगळे ते ट्रिप प्लॅन करतो, म्हणून मी माझ्या स्वतःच्या खर्चाने दुबईला गेलो होतो, मी माझ्या स्वतःच्या खर्चाने राहिलो आणि मी अशा अनेक वेळा जातो आणि तिथं माझं काही थोडंफार काम आहे ते पण मी करतो, ते पण कायद्याला धरूनच सगळे माझा व्यवसाय बिझनेस आहे। आपले जुन्नर शहरातले पण बरेचसे लोक लग्नाला होते, त्यामध्ये माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे सध्या काम करणारे अनिलजी मेहर ते पण त्या लग्नाला होते। माजी नगराध्यक्ष आता ते दिवंगत आहेत किरण शेठ परदेशी व त्यांची सौभाग्य होती, म्हणजे त्यांचे पण आमचे फॅमिली रिलेशन आहे, ते पण होते। त्यामध्ये सलीम खान साहेब ते पण त्या लग्नाला होते। आमचे नगराध्यक्ष म्हणजे उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते फिरोजभाई पठाण पण होते, इब्राहिम सय्यद होते, जमीर कागदी पण ते त्या याला लग्नाला तिथं उपस्थित होते आणि शहरातले असे बरेचसे नागरिक तिथं मला भेटले आणि विशेषतः तिथे गेल्यानंतर मला लग्नापर्यंत नेणं, माझी तिथं सगळे जे काही जुन्नर शहरातले लोक असेल त्यांच्याबरोबर ओळख करून देणं, हे सगळे काम
स्वर्गवासी किरण शेठ परदेशी यांनी माझं तिथं केलं होतं. आता अनीसबाई तिरंदाज कोण आहेत किंवा काय त्यांच्या फॅमिली हिस्ट्री आहे त्याच्याबद्दल आमचे जे मुस्लिम बांधव आलेत ते त्याच्याबद्दलची माहिती तर तुमच्यासमोर ठेवतील. पण जे माझ्यावर आरोप करण्यात आले की दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नाला मी गेलो. अरे बच्चा बच्चा जानता है अतुल शेठ सच्चा है, बच्चा बच्चा जानता है अतुल शेठ सच्चा है. हे तर शाळा शिकायला लागते. शाळा नाही त्यांना मेंटलिस्ट हे तर फार चुकीचं आहे. हे तर फार चुकीचं आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार घेऊन त्या पूर्व वेशेवर जाऊन आम्ही काहीतरी गौप्यस्फोट करू असं सांगून जी काय माझी चुकीची आणि खोटी बदनामी केली आहे त्याच्याबद्दलची माहिती मी निवडणूक आयोगाकडे पण दिलेली आहे, पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतुल बेनके देशद्रोही आहे अशा प्रकारचं मजकूर टाकून जे काय व्हायरल केलेले आहेत त्यांच्यावर माझी DYSP साहेबांना विनंती आहे की त्यांच्यावर कायद्याने जी काही कारवाई असेल ती करावी. काय करू आणि आमचे हे सगळे पत्रकार आहेत त्यांची पण त्यांनी दिशाभूल केली. माझी पत्रकारांना विनंती की तुमची अशी त्यांनी दिशाभूल केल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या ट्रॅकला नेल्यानंतर हे जे काय बातम्या प्रसारित झाल्या आणि माझी बदनामी झाली त्याच्याबद्दल माझी तुम्हाला कृपया विनंती आहे की जे काय तुम्ही यूट्यूबला बातम्या टाकल्या असेल ते डिलीट करावं. डिलीट केलं पाहिजे ना. हा शहानिशा होईपर्यंत शहानिशा होईपर्यंत नाही डिलीट जर नसतील करायचं. आणि मग अशा प्रकारे जर अशा बातम्या परस्पर जर होत असतील तर याला काही अर्थ नाही ना. आणि म्हणून प्रिंटचे पण पेपर असतील त्यांनी जर कुठं बातम्या वगैरे दिल्या असतील नाही पण सर आणि ते जर बातम्या येत सगळ्यात असतील महत्वाची गोष्ट अशी की साहेब काय कारवाई करणार. ठीक आहे. आणि त्या तिघांवरती पण गुन्हे दाखल करायचे त्यांच्या आजूबाजूला बसले होते. हे बघा आपण ते पोलीस स्टेशनकडे देऊ आणि लिगल जे काही गोष्टी असतील आता संजय काळे साहेब स्वतः वकील आहेत, जमीर खान कागदी वकील आहेत आणि माझे पण जे काही आमचे फॅमिली वकील आहेत त्यांच्यापर्यंत मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांच्यावर पण मी प्राथमिक चर्चा केलेली आहे. शरद सोनवणे नावाचा विचित्र माणूस तालुक्यामध्ये आहे. त्याच्यावर आमच्या बेनके परिवाराचं जे समाजामधलं स्टेटस आहे आम्ही आजपर्यंत जे काही कमवलेलं आहे. मी स्वतः आमदार अतुल बेनके शरद सोनवणेवर 100 कोटीची डिफेमेशनची केस टाकणार. बोर्ड लावला त्याचा बोबाटा झाल्यानंतर त्यांनीच परत काढला. आता का लावला काय माहिती ते मका कोणी तो शोधला पाहिजे. मका काय भानगड आहे ना हे त्यांचं काहीतरी पब्लिसिटी स्टंट आहे. नीट त्यांना इलेक्शन जिंकता येत नाही म्हणून असे गडबड करतात. तर काय याचा शोध घेतला पाहिजे. ते दगड कोणी मारला आमच्या सुरेश भाऊ तो माझा मित्र जवळ तपासाची लिस्ट होईल सादर करू. कोणी लावले होते काय माहितीये का आपल्याला जे प्लेस लावलेत आलेले आहे ते मका काय कोणी लावलेलं आहे. पोलीस यंत्रणा तपास करते. अजून तरी काही मिळालं नाही परंतु आम्ही एक कॉन्फरन्स घेतलेली आहे. जे फ्लॅग्स छापतात ज्या काही दुकानामध्ये फ्लॅग्स जे छापतायत त्यांच्याशी आम्ही सुसंवाद केलेला आहे परंतु आम्हाला अजूनपर्यंत कुठली माहिती मिळालेली नाहीये. त्यांच्या संदर्भामध्ये मीटिंग घेण्यात आलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या. पण पत्रकाराला काय माहिती मिळाली की काय झालं काय हॉटेल काय कुठं बॅनर लावले होते यंत्रणेने सकाळी काढून टाकले लावले पण त्याचं काय म्हणजे अर्थ काय. आता काय समजलं पोलीस यंत्रणा जनावरांना मका विकत देतात ना मला तर ते वाटतं का काय नवा चेहरा आणि मका हवा काय ज्या व्यक्तीचं डिफॉर्मेशन झाले त्याच्यावर मी त्याच्या लायकीचं बोलत नाही. ते आपण कायदेशीर मार्गाने करू. पण मला याच्यातून DYSPनी पण खुलासा करावा की आपण काय काय कायदेशीर कारवाई करेल. आणि जे काही अनेक तिरंदाज आहेत
त्यांचं वेगळं नाव साधर्म्य वापरून प्रत्येक अनिस जणू काय हा दहशतवादी आहे आणि आपल्या जुन्नरच्या मुस्लिम समाजाची मला तर मी असं म्हणलं की त्यांनी प्रत्येक मुस्लिम बांधवांचा अपमान केलेला आहे. हा आपला जुन्नर तालुका छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणार आहे. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा विचार हा आमचा आहे आणि ते सर्व जाती धर्म सर एक म्हणणं माझं आहे. प्लीज जरा शांत बसा, बोलायचं नाही आता, शांत बसा. म्हणून आपण सर्वजण या तालुक्यात गुण्यागोविंदाने राहतो, सुसंस्कृतपणे राहतो आणि पुढे जात असताना आपल्याला याच्यातून निश्चित प्रकारे काय मी तर म्हणेल की कुठलेही जरी उमेदवार असेल ते माझे दुश्मन नाही आहेत आणि मी काय त्यांचा दुश्मन नाही, पण हे जे काय पातळीवर त्यांचं जे चाललंय हे चुकीचं आहे आणि म्हणून असं कृपया करून कोणी करू नये. आणि याला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की यांना निर्बंध आणले पाहिजे, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे अशी घटना घडू नये याच्यासाठी तुम्ही कारवाई करा. जमीर भाई आप बोलो क्या है? जमीन भाई तसं ते लग्नाला आम्ही गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, लग्न केलं आम्ही आणि ते वडिलोपार्जित त्यांची जुन्नरला प्रॉपर्टी आहे मंगळवारपेठ या ठिकाणी. अनीस इस्माईल तिरंदाज म्हणून त्यांचा तिकडं सातबारा आहे सिटी सर्व्हिसचा. त्यांची आई जी आहे त्याचं नाव आहे नूरजहा, ते आहे मनसरच्या. आणि त्यांचे जे भाचे आहे बब्बूभाई तिरंदाज हे अंजुमनमध्ये डायरेक्टर होते आणि किरण शेठ आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते आणि किरण शेठच्या नावावरती अनेक पॉवर ऑफ अटर्नीज आणि त्यांचे बरेच आर्थिक व्यवहार हे किरण शेठ बघायचे. काही त्यांच्या जमिनीचे व्यवहार हे अनिल मेरसुद्धा बघायचे आणि काही किरकोळ कामं जी असायची ती मी सुद्धा करायचो. असे ते जुन्नरचे भूमिपुत्र आहेत आणि एक मोठा व्यावसायिक उद्योगपती जुन्नरचा भूमिपुत्र हा त्या ठिकाणी दुबईला व्यावसायिक म्हणून काम करतोय आणि काम करत असताना जुन्नरमधल्या मुस्लिम समाजावर त्यांचे प्रचंड मोठे उपकार आहे. कोट्यावधी रुपये त्यांनी म्हणजे एक संघ नाही अनेक वर्षापासून लाखो रुपये त्यांनी जुन्नरच्या गोरगरीब मुस्लिम समाजाला त्यांनी वाटलेला आहे जकात म्हणून. ही मुस्लिम समाजामध्ये जो 5वा आणि शेवटचा जकात आहे हाजच्या अगोदरचा 4था रुकन, तर त्याच्यामध्ये आपल्या प्रॉपर्टीमधली जी जकात आहे ती जुन्नरचे ते भूमिपुत्र आहे आणि जुन्नरचे भूमिपुत्र असल्या कारणामुळे जुन्नरच्या लोकांना आपण कमावलेल्या संपत्तीचा लाभ भेटावा म्हणून ती जकात लाखो रुपये ते जुन्नरला वाटतात आणि जुन्नरचे आजही अनेक कुटुंब त्यांच्या पैशावरती आपली उपजीविका करत असतात आणि त्याच्यामुळे जुन्नरच्या विशेष गोरगरीब लोकांमध्ये याचा प्रचंड मोठा हळहळ आहे का बा आपला जुन्नरचा माणूस आहे तो आम्हाला जकात पाठवतो आणि त्याच्याबद्दल जी आज बदनामी झालेली ती अतिशय चुकीची आणि दुर्दैवी आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, शाहू फुले आंबेडकरांचे विचार असणारा आपला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामध्ये वैयक्तिक टीका टिप्पणी होणे अतिशय दुर्दैवी आहे. आता मी अजूनपर्यंत कोणाचा प्रचार केला नाही. मी दादाच्या इकडे पण जातो, मी अतुल शेठच्या इकडे पण जातो, मी सत्यशील शेरकर यांच्याकडे पण चर्चा केलेली आहे. मी एक मुस्लिम समाजाचा माणूस आहे, परंतु अतुल शेठनी जो जुन्नरच्या मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे हा निधी कधीही आम्हाला इतका मोठा निधी आलेला नाही आणि ह्या विषयाची जाण ठेवून आम्ही समाजामध्ये एकमत करतोय का बा आपल्याला अतुल शेठच्या मागे उभं राहायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असे जे दुर्दैवी आरोप प्रत्यारोप, वैयक्तिक टीका टिप्पणी, त्या दुसऱ्या अँगलच्या पण टीका टिप्पणी चालू आहेत, ते मला सगळ्या उमेदवारांना माझी वैयक्तिक विनंती आहे का अशा पद्धतीनं कोणत्याही वैयक्तिक जीवनावरती टीका टिप्पणी किंवा महिलांच्या संदर्भात किंवा इतर कोणत्याही संदर्भात टीका टिप्पणी करू नये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी आहे, किल्ले शिवनेरी ही शिवरायांची जन्मभूमी आहे. त्याच्यामुळे अशा टीका टिप्पणी न करता मुस्लिम समाज अत्यंत आज जुन्नर शहरातला दुःखी आहे. जेव्हापासून माझं तर जे मी बातमी ऐकली त्यावेळेपासून माझं आत्तापर्यंत डोकं दुखत आहे. प्रचंड अशी दुःखदायक ही घटना आहे. एक भूमिपुत्र एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट बनतो आणि तो दुबईला जातो आणि कारभार करतो आणि अशा माणसाद्वारे जुन्नरच्या लोकांची, जुन्नरच्या गोरगरिबांची सेवा होते आणि ह्या गोरगरिबांची सेवा झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीवर त्यांनी त्याच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या मुलाच्या लग्नासंदर्भात जे आम्ही काय गेलो होतो, मुलीच्या लग्नासंदर्भात आम्ही तिथं गेलो होतो आणि ते लग्न झाल्याच्या नंतर आम्ही तिकडं 5 दिवस म्हणजे 13ला आम्ही एंटर केलं आणि 18ला आम्ही आलो तिकडून. 5 दिवसामध्ये आम्ही तिकडं आणि अतुल शेठ तर मला वाटतं 2 दिवस होते. 13ला ते आले आणि 15ला लग्न झाल्यानंतर निघून गेले आणि अशा पद्धतीनं ही जी चुकीच्या पद्धतीनं जे हे झालेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि तालुक्याचा मंजूर समाज आमदार अतुल शेठ बेनके यांना 100% मोठ्या मताधिक्याने विजयी करणार ही शंका आमच्या मनात
2 मिनिटं बोला. काय सांगाल या प्रकारावर? 2017 मध्ये ज्या वेळेला सलीम जॉनसाहेब म्हणून त्यांनी हे निमंत्रण घेऊन आले, कारण बशीरभाई तिरंदाज जे आहेत ते म्हणजे मामा होते आणि तो अनीस इस्माईल तिरंदाज जे आहे तो त्यांचा पुतण्या म्हणजे आमचे नातेवाईक. ते आल्यानंतर त्यांचे आमचे नातेवाईकी संबंध असल्यामुळं 25-30 लोक समजा इथलचे असेल, अजून कुठले असेल, आम्ही सगळे त्या लग्नाला गेलो होतो. मी ज्या वेळेला गेलो माझ्या बरोबर मी मुंबई फ्लॅटनी गेलो, मी आणि अनिल रामचंद्र मेहर. आता हे सगळे दहशतवादी आहे का? हे दोघं जण, आम्ही दोघं जण एकच फ्लॅटमध्ये दोघंच होतो, जायलाही दोघंच होतो आणि यायलाही सुद्धा दोघंच होतो, मी आणि अनिल मेहर. आणि माझ्या मुलांनी गाडी तिथं सोडली, मुंबईला आम्ही बसलो. त्याच्यानंतर परत आम्हाला त्यांनी घेऊन आले. 2 दिवस अतुल शेठ भेटले मला एकदा तिथं, 2 दिवस अतुल शेठ होते तिथं आणि जमीरभाई आणि आम्ही 2 दिवस तर आमच्या फ्लॅटमध्ये गेले आणि आम्ही 3 दिवस तिथं राहिलो. आणि ते हे जे कोणती हे म्हणले हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो, मुक्कामाने होतो आणि नातेवाईक होते, त्या हिशोबाने आम्ही तिकडं त्या लग्नाला गेलो होतो.